ॲलेक्स हॉर्मोझी एक खूप मोठा मार्केटर, त्यांनी $135,000 देऊन ग्रँड कार्डन सोबत 1 तासाची मीटिंग बुक केली, कारण की ॲलेक्सला इन्फॉर्मेशन पाहिजे होती, काहीतरी हेल्प हवी होती. जर ॲलेक्स सारखा मोठा बिझनेसमॅन एका दुसऱ्या बिझनेसमॅनची मदत घेऊ शकतो, तर आपण का बरं एकमेकांची मदत नाही घेऊ शकत? आता भरपूर एंटरप्रेन्योर्सचं काय होतं माहिती का, ते ऍक्सेप्टच करत नाही की त्यांच्याकडे काहीतरी इन्फॉर्मेशन मिसिंग आहे, त्यांना मदतची गरज पाहिजे. तो इगो माझ्यामध्ये पण होता जेव्हा मी स्टार्टिंगला बिझनेस स्टार्ट केला होता, आणि त्याच्यामुळे लिटरली मी 3 वर्ष बर्बाद केले. मला वाटायचं मला सगळंच येतंय, आणि त्याच्यामुळे मी कोणाचीच हेल्प नाही घ्यायचो. मी सगळ्यांना म्हणायचो, अरे ह्याचं काय आहे, अरे हा काय, हा काय बारीक काय, असं तसं. तर असं करण्यामध्ये मी इतका टाइम घातला ना, आणि स्वतःच फिगर आउट करत गेलो. आपल्याला काय करायचं माहिती का, आपल्याला समजलं ना की एका ठिकाणी आपण अडकलोय, आपल्याला काहीतरी शिकायची गरज आहे, लगेच त्या गोष्टीची इन्फॉर्मेशन घ्यायला स्टार्ट करायची. जर तुम्हाला दिसलं की कोणाला तरी येते ती गोष्ट बेस्ट, तर त्यांच्याकडून लगेच हेल्प मागायची. आज पण आम्ही दर 4 ते 5 महिन्याला कोणत्या ना कोणत्या मोठ्या कोच मध्ये इन्व्हेस्ट करत असतो. कशासाठी? कारण की आम्हाला माहिती आहे ते आमच्यापेक्षा 10 स्टेप 15 स्टेप पुढे आहे, आणि हेल्प मागितल्याने आम्ही टाइम फ्रेम कमी करू शकतो आमच्या मधला आणि सक्सेस मधला, कारण की ते ऑलरेडी सक्सेसफुल आहे आणि त्यांनी ऑलरेडी आन्सर शोधून काढलेले आहेत. तर दुसऱ्याकडून मदत घेणं हे सगळ्यात फास्टेस्ट वे आहे सक्सेस कडे जाण्याचा. आणि तुम्ही ना इगोला बिलकुल मध्ये येऊ देऊ नका, कारण की बिझनेस मध्ये ना काही पण करा, तुम्ही एकटे सक्सेसफुल होण्याचे चान्सेस खूप कमी आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जर अडकले तर बिंदास हेल्प मागा, भरपूर लोक आहेत मदत करणारे.